हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. खरं तर हा व्हिडिओज बनवायचा नव्हता मला, कारण की आता कसं सांगू तुम्हाला. सकाळी उठल्या मला एक गोष्ट समजली की आमची जी नेबर होती ती जगात नाही राहिली. जास्त मोठी नव्हती, थोडीच, म्हणजे पण 27-28 वर्षाची असेल. लहानपणीपासून तिला बघितलं. त्यानंतर हे सांगायचं पण नाही आहे, पण मला काय आता कट पण नाही करू वाटत व्हिडिओ. काय नाही सीन असं आहे की लाईफ खूप अनसर्टेन आहे, नाही का. तर मग जेवढे पण तुमचे बिलॉंगिंग्स आहेत किंवा जे पण तुमचे जवळचे फ्रेंड्स लोक आहेत त्यांना कधी दुखवू नका. आणि जर दुखवलं असेल तर प्लीज सॉरी बोलून हे करून टाका, कारण की माहीत नाही कधी काय होऊ शकतं आणि कधी काय होणार आहे. तर एवढंच बोलन की माफ करत चाल सगळ्यांना. आणि लाईफ खूप अनसर्टेन आहे यार. एका ह्याला जाऊन आहे ना असं समजतं की शिट, वी कांट सी देम अगेन. तर हेच आहे की आता एक्सेप्ट करा, जे आहे ते आहे, पण माफ करत चला. पॉझिटिव्ह राहा, नाही का जिंदगीत. मला ॲक्च्युली खरं तर हे टाकायचंच नव्हतं आणि तसं दिवसभर मी काही केलं पण नव्हतं, कारण की सकाळ हे जे समजल्यानंतर कसं नाही का मन करून हे स्वतःला रेडी होऊन करायचं. पण ठीक आहे, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि असं आहे की मला नव्हतं काय निगेटिव्ह टाकायचं आहे चॅनल, पण निगेटिव्ह नाही ॲक्च्युली, ते एक रीत आहे भाई. जो जन्माला आला आहे तो जाणार एखादा एक दिवस. काय बोलू अजून. कोणाला जास्त हे नका करू, हार्श वर्ड्स नका वापरू. वर्ड्सने पण खूप खराब होतात नाती ॲक्च्युली जपत चाला. एवढंच म्हणून नाती जपत चाला, जेवढी पण आहेत तेवढी. पॉझिटिव्ह राहा जिंदगीत. आणि बस, आय थिंक सो सॉरी. तुम्हाला ॲक्च्युली मी प्रॉमिस केलं आहे की नाही काय, दररोज काहीतरी येईन. पण करायचं आहे त्या गोष्टीसाठी पण वर्कआउट करतो आहे मी. असं समजा काही झालं तरच मला समजत नाही काय करू मी, म्हणजे एक व्लॉग वगैरे काय करायचं ते. तरी पण दॅट्स इट. भेटू लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये चांगलं एक नवीन टॉपिक घेऊन. मिलते हैं, तब तक के लिए बाय. बस, लव यू.